हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण PYQ ॲनालिसिस पाहतोय। राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आपलं झालंय आणि आज आपण स्टार्ट करत आहोत कंबाईन पूर्व परीक्षेसाठी PYQ ॲनालिसिस। आज आपण राज्यसेवेचं इकॉनॉमिक्सचं पाहिलं। आता आपल्या राज्यसेवेचं पॉलिटी, करंट आणि इकॉनॉमिक्स 3 सब्जेक्टचं आपण पाहिलं। तर आता पहिल्यांदा आपण कंबाईनचं पाहूया। कंबाईनची बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आहे, सो आपण पहिल्यांदा पाहूया कंबाईन इकॉनॉमिक्स या विषयाचं PYQ ॲनालिसिस। तर हा आहे 2017चा पेपर आणि यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 56 पासून आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न दिसत आहेत। तर पहा, सर्वात आधी आहे 56 क्रमांकाचा प्रश्न। तर पहा, हे माझं लिहिताना थोडं खालीवर झालंय, कारण मी हे आधी हा प्रश्न कन्सिडरच केला नाही गेला, इथूनच पाहायला गेलं, त्यामुळे या नंतर पाहिलं। तर 56 नंबरचा प्रश्न कशावरती आहे पहा, लोकसंख्या जनन दरवरती हा प्रश्न आहे। आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा दिसत होते प्रश्न, इथे सुद्धा आहेत, फक्त प्रश्नाचा टाईप बदलतोय। प्रश्न जरी मोठा दिसत असेल तरी काही तो कठीण नाही आहे। जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग व्यापलेला लाभलेला आहे। उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे। मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही। खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिल्याने जनन दरास जबाबदार आहे। आता हा प्रश्न तुम्ही नसेल तुमच्याकडे नॉलेज काही, पण तुम्ही जर का एक कॉमन सेन्स वापरून उत्तर दिलं तरी याचं उत्तर देता येईल असा हा प्रश्न आहे की कुठल्या कारणामुळे जनन दर वाढला आणि मृत्यूदर जो आहे तो कमी झाला असं तिथे म्हटलेलं आहे। ओके, तर हा जो प्रश्न आहे तर मग लोकसंख्या हा टॉपिक आहे जो आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा करायचा आहे। काही विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही एक्झाम टार्गेट करत आहेत, तर तुम्ही दोन्हीचं PYQ ॲनालिसिस बघून घ्या, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं कसं टाईप चेंज करायचा आहे वाचनाचा राज्यसेवासाठी। किंवा जे विद्यार्थी राज्यसेवाचा टार्गेट करत नसून फक्त कंबाईनवर टार्गेट करत असतील तर त्यांनी या ॲनालिसिसमधून लक्षात घ्यायचं की प्रश्नांचा टाईप कसा आहे आणि थोडेसे प्रश्न सोपे आहेत कंबाईनपेक्षा, किंवा आपण म्हणू लेंथनी कमी आहेत, त्याचे जे काही विधान आहेत ते इझी आहेत, सो तुम्हाला ते इझी जाईल लक्षात घ्यायला सुद्धा जेव्हा तुम्ही प्रश्न पाहाल। सो इथेही तेच सांगेल की तुम्ही हे टॉपिक पाहता पाहता हे तुमच्याकडे PDF असणं आणि यातून तुम्ही प्रश्न पाहणं आवश्यक आहे। ॲटलिस्ट 17 पासून तरी तुम्ही ते खूप जेन्युइनली करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही हा प्रश्न आहे। सो वित्तीय धोरणाचं साधन आपल्याला इथे विचारलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न वित्त आयोग, आपल्याला राज्यसेवामध्ये सुद्धा वित्त आयोगावरती प्रश्न दिसला, इथे सुद्धा दिसतोय। तुम्हाला कंबाईनमध्ये जास्त जो काही भर आहे तो अर्थसंकल्पावरती आहे असं तुम्हाला लक्षात येईल, वारंवार अर्थसंकल्पावरती तुम्हाला प्रश्न इथे दिसणार आहेत। सो मग वित्तीय आयोग जे काही आतापर्यंतचे झाले त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला तिथे माहिती पाहिजे। त्यानंतर नीती आयोग आहे आपला आवडीचा, त्याच्यावर विषयी माहिती पाहिजे। त्यानंतर पहा, 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या, तर आयात निर्यात याची तुम्हाला तिथे माहिती पाहिजे की 1990-91। आता हे जे दशक आहे ना 90-91चं हे साल, तर हे थोडंसं फेवरेट आहे। इथे उखाजा धोरण आहे, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि काय म्हणता येईल त्याला, उदारीकरण, तर ते झालं होतं। त्यामुळे इथे ज्या काही घडामोडी घडल्या अर्थशास्त्राच्या बाबतीत तर त्या महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे हे जाणून घ्यायचं आहे। तर प्रश्न पहा तुम्ही कसे छोटे छोटे आहे, जास्त मोठं नाही आहे, परंतु तरी त्याच्यासाठी वाचन काय तुम्हाला वाटत असेल कंबाईन, उलट तुम्हाला वाटतं त्यापेक्षा जास्त कंबाईनमध्ये इथे कॉम्पिटिशन असते राज्यसेवापेक्षा। माझ्या लायब्ररीतून हार्डली 3 ते 4 पोरं निघतात जे राज्यसेवाची तयारी करतात माझ्या लायब्ररीत, किंवा आमच्या इकडे जास्त सरळ सेवा देणारे किंवा कंबाईन देणारे विद्यार्थी आहेत। राज्यसेवा जनरली मुलं राज्यसेवेकडे वळत नाहीत, परंतु तुम्हाला असं वाटत असेल की कंबाईन सोपी आहे पण कॉम्पिटिशन सोपी नाही आहे, इथे तुमचा जास्त कस लागणार आहे हे लक्षात घ्या। कारण जर प्रश्न तुम्हाला सोपा वाटतोय तर ऑब्व्हियसली सगळ्या विद्यार्थ्यांनाही तो सोपा वाटेल। पुढच्या प्रश्नावरती जाऊया, 60 क्रमांकाचा बघा आला, वित्तीय अंदाजपत्रक 13-14। प्रश्न कधीचा आहे, 17चा, विचारलेलं कधी आहे अर्थसंकल्पाबद्दल, 13-14च्या। त्यामुळे आधीच्याही आकडेवारी त्याच्यासोबत दिलेल्या असतात पुस्तकामध्ये आधीच्या सुद्धा कंपेअर करून, तर ते वाचणं तिथं आवश्यक आहे। त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा, तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात, काय करायचं आहे, तुटीचा भरणा म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत होतात। त्यानंतर परत प्रश्न दिसतोय पहा, 13-14 अंदाजपत्रक, इथेही प्रश्न वित्तीय अंदाजपत्रकावरती 2 प्रश्न एकाच वरती। ओके, सो अशा प्रकारे अंदाजपत्रकावरती तुम्हाला तिथे विचारल्या जातं। पुढचा प्रश्न आहे वर्तमान दैनिक दर्जा
निकष, CDS वरती प्रश्न आहे, बेरोजगारीवरचा प्रश्न आहे. बेरोजगारीवर आपल्याला राज्यसेवामध्ये प्रश्न दिसले नाहीत, परंतु इकडे कंबाईनमध्ये आहेत. मग दोन्ही टार्गेट करत असाल तर दोन्ही वाचावं लागेल. त्यानंतर कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडून आयात सर्वाधिक आहे? आधी निर्यातर होता, इथे आयातवर आहे. काही वेगळा टॉपिक आहे का? एकच टॉपिक आहे तो. सो दोन्ही करायचं आहे. त्यानंतर पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न दिसतोय. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, यामागचे प्रमुख कारण काय आहे असं विचारलेलं आहे. मग कधी झाली, त्याचं प्रतिमान कोणतं होतं, त्यानंतर कुठल्या कुठल्या शासनाने त्या काळात योजना राबवल्या, सगळं माहिती पाहिजे. विकास दर जेवढा ठरवला होता तो साध्य झाला का की नाही झाला, फेल झाली योजना की पास झाली, असं तुम्ही तिथे पाहणं आवश्यक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न परत पहा. तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. किती वेळा दिसतंय तुटीचं अंदाजपत्रक? मग हॉट टॉपिक कोणता आपला आजच्या कंबाईनच्या याच्यातून तुम्ही पहिल्या अनालिसिसमधून धडा घ्याल. अंदाजपत्रक तुम्हाला करायचंच आहे कन्फर्म. ओके, जेही असतील त्या टॉपिकच्या अंतर्गत ते सगळं करून घ्यायचं आहे, कुठेही काही सोडायचं नाही. तगडी कॉम्पिटिशन आहे कंबाईनमध्ये, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे 49 ते 50 आणि 12-13 या संपूर्ण कालावधीत फक्त रिकामी जागा या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धनस्वरूपाचा होता. काय वाचायचं आहे मग? धनशेष. मग आता जर का असं एखादं स्पेशल इयर आहे जिथं धनस्वरूपात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, मग तुम्हाला ते वाचणं तिथे आवश्यक आहे की नाही? स्पेशल गोष्ट असली वाचावी लागणारच आहे. एकच वर्ष होतं असं की जिथे धनशेष राहिला. तसं योजनांच्या बाबतीमध्ये आहे, पंचवार्षिक योजनांच्या बाबतीत पहिली अशी एकच योजना होती जिथे साध्य केलं त्यापेक्षा जास्त ग्रोथ झाली. तर मग असे जे काही विशेष आहेत त्या गोष्टी तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न कशावरती आहे पहा. आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर. कर संकलनवरती, आर्थिक सुधारणा या टॉपिकवरती ते प्रश्न दिसतोय. त्यानंतर बँकिंग, आता हा सुद्धा कंबाईनमध्ये एंटर झालेला टॉपिक आहे. राज्यसेवाच्या अनालिसिसमध्ये तुम्हाला हा टॉपिक दिसला नाही जास्त करून, एखाद प्रश्न डोकावेल, पण इथे तुम्हाला वारंवार टॉपिक दिसणार आहे. त्यामुळे कंबाईन करणाऱ्यांनी बँकिंग प्रणाली चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. ओके, तर इथे तुम्हाला नरसिंहम समितीच्या बद्दल विचारलेलं आहे. बँकिंग सुधारणामध्ये ते येतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. बँकिंगवरती मस्त लेक्चर आहेत आपल्या चॅनलवर, तुम्ही चेक करा. आपली इकॉनॉमिक्सची प्लेलिस्ट जुने आहेत पण खूप छान ते लेक्चर्स आहेत. त्यानंतर ही संकल्पना सुद्धा मी शिकवलेली आहे. एकदा लेक्चर पाहाल तर कन्फर्म होऊन जाईल. यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. नेटवर तुम्ही जर गोष्टी पाहिल्या आणि पुस्तकात पाहिल्या तर थोडंसं कन्फ्युजन होतं या M1, M2, M3, M4 मध्ये, पण ते तुम्हाला मी एखादा व्हिडिओ घेऊन आता परत क्लिअर करून देईल. सो पाहूया आपण कधी होईल घेणं. तर तुम्हाला इथे करायचं आहे हे पैशाचा पुरवठा. मग M1 म्हणजे काय, M0 मध्ये कोणत्या गोष्टी येतात, पोस्टाच्या ठेवी कोणत्या याच्यात येतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. M0 सुद्धा असते, तर M0 ही कॉन्सेप्ट बाद झालेली आहे म्हणून ती तुम्हाला इथे प्रश्नात दिसत नसेल. त्यानंतर आता संपलं, 70 पर्यंतच आहे. सो इतके प्रश्न तुम्हाला दिसत आहेत 2017 कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये. आता आपण पाहूया 2018चं प्रश्न क्रमांक परत 56 पासून तिथे सुरू होतोय. सो हा आहे आपला 2018चा पेपर आणि यामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे प्रश्न क्रमांक 56 वरती. सोपं आहे, तसं तर काही कठीण नाही आहे, परंतु करायचं जे आहे ते डिटेल करणंच आवश्यक आहे. थातूर अभ्यासाने जमणारे हे पेपर आता राहिलेले नाही आहेत. ओके, डिमांड बदलत आहे, स्पर्धा वाढत आहे त्याच्यामुळे. तर पहा मग 1950, 51 ते 2013-14 पहा. तुम्हाला तिथे दाखवलं होतं, इथे आपला जो काही आधीचा पेपर आपण पाहिला त्यामध्ये तुम्हाला हेच इयर दिसलं असेल. पहा, याच्यासाठी असतात PYQ अनालिसिस आवश्यक. येस, आपल्याला जो हा प्रश्न दिसतोय पहा 49, 50, 12, 13 इथं काय विचारलं होतं, व्यापार शेष बद्दल. व्यापार शेष धन होता आणि इथे काय विचारलेलं आहे, एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा रिकामी जागा प्रवृत्ती दर्शवितो. तसं तर अंदाजाने याचं उत्तर लिहिता येतं आपल्याला, परंतु आपण अशा बाबतीत इथे रिस्क घ्यायची नाही. हे कन्फर्म माहीत असतील तरच तुम्हाला तसे प्रश्न सोडवायचे आहेत. मग इथे कशाबद्दल विचारलेलं आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा विचारला, प्राथमिक म्हणजे शेती क्षेत्राचा. सो GDP बद्दल इथे प्रश्न आपल्याला दिसतोय. मग कुठला टॉपिक एंटर झाला, GDP. ओके, राज्यसेवेत होता का, तो नव्हता जास्त. GNP आपला तिकडे उड्या मारत होता. इकडे GDP आपल्याला करायचं आहे. आणखी सुद्धा पुढे तुम्हाला GDP दिसणार आहे, इथंच दिसते पहा. परत GDP वर प्रश्न आहे. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. म्हणजे
शाश्वत तुलनात्मक, शाश्वत विकास हा टॉपिकमध्ये हे अंतर्भूत होतं. सो हे तुम्हाला तिथे करणं मस्ट आहे. शाश्वत विकास दोन्ही इकडे तो टॉपिक आहे, राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये सुद्धा. त्यानंतर 2013ची केळकर समिती तुम्हाला करायची आहे. प्राचीन आदिवासी गट म्हणून कोणाची गणना केलेली आहे असं तिथे विचारलेलं आहे. सो 2013ची ही समिती आहे, केळकर समितीचा अहवाल. त्यानंतर पुढचं, आता ह्या चारही संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजेत की राजकोषीय तूट म्हणजे काय, महसुली तूट म्हणजे काय, त्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादनात स्थूल कर महसुलाचं प्रमाण किती, वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता. आता हे कधीचं विचारलेलं आहे, तर पेपर कधीचा आहे आपला 18चा. मग जे अंदाजपत्रक असतं, आता समजा आपला 24चा पेपर आहे तर मग आपल्याला 23चं अंदाजपत्रकाची डेटा माहिती पाहिजे है ना. मग इथे 18चा पेपर होता म्हणून 18-19 वरती इथे आपल्याला जोड्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. इथे जोड्या विचारल्या आहेत पण आपल्याला या संकल्पना सुद्धा तिथे करणं आवश्यक आहे, त्याच्यावरतीही विचारल्या जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे 60 क्रमांकाचा महाराष्ट्र राज्याच्या 16-17चे अंदाजपत्रक पहा. किती वेळा अंदाजपत्रकावरती प्रश्न आहेत, मग सगळा टॉपिक तो कव्हर करायचा. आता इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी आहे असं तुम्हाला वाटतं, पण खूप जास्त आकडेवारी नाही आहे. तुम्हाला जितकी वाटते तितकी नाही आहे आणि जी आहे ती लक्षात राहते. तुम्ही म्हणाल की कितीही वाचलं तरी लक्षात राहत नाही, तर असं होत नसतं. तुम्ही कितीही वाचतच नाही त्यामुळे ते लक्षात राहत नाही. पुढचं आहे पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लोकसंख्या टॉपिक आहे, सो हा सिद्धांत करायचा आहे. म्हणजे लोकसंख्या टॉपिक आपल्याला दोन्ही इकडे दिसतोय, कॉमन टॉपिक. नेक्स्ट आहे पहा, पुढचा प्रश्न कशावरती आहे, मनरेगावरती विचारलेला आहे. सो ही एक फेमस अशी योजना आहे, तर त्याचं दिवसाचं काय रोजगार विचारलेला होता 2015-16साठीचा. त्यानंतर पुढचा आहे पहा, FRL कायद्याबद्दल प्रश्न आलेला आहे. सो हा कायदा बघून घ्या. त्यानंतर केंद्र सरकारचा तो कायदा आहे. त्यानंतर पुढचा आहे, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर, परत GDPचा इथे दर विचारलेला आहे. ओके, सो हे सुद्धा तिथे पाहायचं आहे. त्यानंतर सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये कोणकोणते घटक येतात ते पाहायचं. त्यानंतर 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. कशावर प्रश्न आहे, सार्वजनिक उपक्रमांवरती. मग आता आउट ऑफ प्रश्न तुम्हाला बरोबर येतील असं मी सांगू शकत नाही आहे ना. आपल्याला सगळं वाचलेलं आठवणार की नाही सांगता येणार नाही, पण आपण जर का केलंच नाही तर ते आठवणार नाही. त्यामुळे करायचं, 1-2 प्रश्न सुटले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. परत शेती क्षेत्रावरती इथे प्रश्न दिसतोय, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी उद्दिष्टे कोणती आहेत. सो हे प्रश्न काही प्रश्न अंदाजाने सोडवता येतात बरं, अशासारखे प्रश्न. तो शेती क्षेत्रावरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, परत पहा, लाडकी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजनावर सुद्धा आपल्याला राज्यसेवेत प्रश्न दिसतो. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, उज्ज्वला या योजनात कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके, सो उज्ज्वलामध्ये काय फरक आहे, उज्ज्वला ही गॅस संबंधित आहे तर उज्ज्वल कशाशी संबंधित आहे, वीज वितरण. ओके, सो ह्या चारही योजनांबद्दल तिथे माहिती पाहणं मग आवश्यक आहे. त्यानंतर नागवणूक दर, परत कशावर प्रश्न आहे पहा, MPI वरती हा प्रश्न आहे. अनेक अंगांनी गरीब असतं, म्हणजे तो टॉपिक तिकडे होता तो इकडे सुद्धा आपल्याला दिसतोय. आणि 70 क्रमांकाचा प्रश्न आहे मौद्रिक धोरणावरती. मग आता कंबाईनचं लाडके टॉपिक म्हटले तर कुठले आहेत पहा, GDP दिसतोय, त्यानंतर लोकसंख्या दिसतोय, त्यानंतर आपला अर्थसंकल्प हा तर अतिशय लाडका टॉपिक दिसतोय, बेरोजगारी दिसतोय, त्यानंतर शाश्वत विकास, त्यानंतर कुठला टॉपिक दिसतोय आपल्याला, MPI सुद्धा आहे आणि मौद्रिक धोरण सुद्धा आहे. ओके, सो आता 19चा आपण पेपर पाहू. 23 पर्यंत जाईपर्यंत अजून आपलं क्लिअर होईल. तर आता हा पहिला आपण 2018चा पेपर, आता आपण पाहूया 2019चा पेपर. येस, तर हा आहे आपला 2019चा पेपर. परत प्रश्न क्रमांक 56 पहा. प्रश्नांची सुरुवात सुद्धा 56 पासूनच होत आहे बरं. अशीच होईल का पुढे ते आपण पाहूया. 56 पासून सुरुवात आहे 19च्या मध्ये इकॉनॉमिक्सची. तर पाहूया आपण 56 क्रमांकाचा प्रश्न. परत पहा, आयातीवरती विचारलेला प्रश्न आहे. आयात निर्यात हा सुद्धा मग आपण तिथे हॉट टॉपिक, बँक हॉट टॉपिक. ओके, सो हे प्रश्न पहा, तेच ते तुम्हाला दिसेल, काही वेगळं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हीच सांगा की कठीण आहे का. कठीण नाही आहे, फक्त रिव्हिजन चांगल्या होणं तिथे आवश्यक आहे. सो आयातीवरती प्रश्न आहे. त्यानंतर जननी सुरक्षा योजना
ऑब्व्हियसली विचारणार त्यावरती. त्यानंतर थॉमस पिकेटी यांचे पुस्तक आहे हे दास कॅपिटल, त्याच्यावरती प्रश्न आहे 2013. तर कशाचे विश्लेषण करते असा प्रश्न आहे. मग हे सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये आहे बरं. पण जर का नाही आला असा एखादा प्रश्न तर तिथे टेन्शन नाही घ्यायचं, कारण तो कोणालाच येत नसतो. मग आपल्याला नाही आला म्हणजे कोणालाच येत नाही असं समजायचं, आपण सगळ्यात हुशार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पहा, दारिद्र्यावरती लाडकी समिती तेंडुलकर समितीवरती प्रश्न विचारलेला आहे. कधीची आहे? 2009ची. त्यानंतर आर्थिक सुधारणानंतर पहा परत प्रश्न आला ना, जसाच्या तसा रिपीट प्रश्न आहे. 1991, 91, 12-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर, रिकामी जागा, प्रवृत्ती. तोच प्रश्न कॉपी पेस्ट आहे, काहीच वेगळं नाही आहे. तुम्हाला दाखवायची गरज पण नाही आहे, तुम्ही आता पाहिलेला आहे आपण जस्ट की कॉपी पेस्ट प्रश्न आहे जसाच्या तसा. पहा इथे शेती क्षेत्राचा विचारलं होतं, तर इथे काय विचारलेलं आहे? GDPचा रेट विचारलेला आहे. वाढती आहे की घटती आहे? फक्त इथं शेती क्षेत्र, तर इथे त्यांनी GDPचा विचारला. पण प्रश्न कॉपी पेस्ट आहे जसाच्या तसा, तर त्यामुळे ते आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यानंतर NSSOची श्रमशक्तीची जी काही व्याख्या आहे ती तिथे पाहणं आवश्यक आहे. श्रमशक्ती म्हणजे काय, NSSOचे लॉंग फॉर्म काय होतो, लॉंग फॉर्मसुद्धा विचारतात. त्यासोबत आपल्याला आणखी जे काही व्याख्या आहेत बेरोजगारीमध्ये, छुपी म्हणजे काय, प्रच्छन्न म्हणजे काय, त्या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्यापारी बँकांनी म्हणजे कशावर आहे? बँका, पायाभूत दरावरती तिथे प्रश्न आपल्याला दिसतोय. पुढचा प्रश्न आहे मुद्रा योजना, लाडकी योजना, लेस लाडकी आहे हे योजना, तर हे नक्की करा. त्यानंतर पुढचा आहे भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्प. आला परत, अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो? भांडवली अर्थसंकल्पाबद्दल इथे विचारलंय. तर मग अर्थसंकल्पाचे प्रकार सुद्धा आपल्याला तिथे शून्याधारित म्हणजे काय, भांडवली म्हणजे काय, तर ते माहिती पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 65 क्रमांकाचा. कशावरती आहे पहा, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? बँकिंग अग्रेसर विचारणारच ना. त्यानंतर सगळ्यात खालचं विचारणार, सो ते करायचं. नेक्स्ट प्रश्न, 83-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणते देयता सर्वात अधिक आहे? सो मग काय आहे यामध्ये टॉपिक? बँक देयता. साल कधीचं दिलंय त्यांनी? 83-84 ते 11-12. पुढचा प्रश्न आहे पहा, लिंग अंदाजपत्रक, जेंडर बजेट. दिसला राज्यसेवेत प्रश्न, तोच इकडे आला. त्यानंतर पहा, आर्थिक विधाने खालील विधाने लक्षात घ्या. कशावरती प्रश्न आहे हा? लिंग अंदाजपत्रकानंतर आर्थिक नियोजनावरती हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या रिकामी जागा सूचीमध्ये समाविष्ट होत नाही. सो बँकिंग प्रणालीवरती प्रश्न विचारलेला आहे. कोणती सूची असते ती? दुसरी सूची. सेकंड शेड्यूलमध्ये त्यांची नावं नसतात किंवा ज्यांची काय म्हणता येईल आपल्याला नोंदणी झालेली नसते, तर त्यांना म्हटलं जातं नॉन शेड्यूल बँक. दुसऱ्या शेड्यूलमध्ये ज्यांची नोंदणी नसते अशा बँक. सेकंड, ओके, 2 नंबरच्या बँकमध्ये असं म्हणून लक्षात ठेवा. सो याचं लेक्चर आहे आपल्या चॅनलवर, त्याच्यामध्ये मी ते घेतलेलं सुद्धा आहे. नेक्स्ट आहे पहा, मध्यावधी राजकोषीय सुधारणा अंतिम उद्देश. म्हणजे मध्यावधी राजकोषीय सुधारणाबद्दल आपल्याला तिथे वाचायचं आहे. आणि अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्पावरती सुद्धा एक प्रश्न आहे. काहीतरी इकडे सुटला असेल कदाचित, तर तो प्रश्न आहे आपला. सो इतके टॉपिक आहेत, एक लक्षात घ्या. मला सांगायचं काय आहे की जे विद्यार्थी, आता मी तुम्हाला सांगते पहा, आपण राज्यसेवाची तयारी करतोय, फरक काय आहे 2 परीक्षांमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि कंबाईनची तयारी करतोय. आता इथले आणि इथले टॉपिकमध्ये फरक दिसतोय. प्रश्नांच्या लेंथमध्ये फरक दिसतोय. त्यानंतर काय फरक दिसतोय? याचा अभ्यास केल्यास याचा अभ्यास आपोआप होईल, पण कंबाईनचा अभ्यास केल्यास राज्यसेवेचा अभ्यास होईल का? होणार नाही. या अभ्यासामध्ये खालील सगळे टॉपिक अंतर्भूत आहेत. इतर विषयाचं ॲनालिसिस पाहिल्यावर सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आपल्याला जर का राज्यसेवेची तयारी केली तुम्ही, तर कंबाईन तुमची सहज निघेल. आणि राज्यसेवेच्या लायकीचा अभ्यास कराल तरच कंबाईन निघेल. कंबाईनमध्ये टॉपर असणारे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करतात आणि राज्यसेवेमध्ये टॉपर असणारे विद्यार्थी UPSCचा अभ्यास करतात. त्यामुळे मी तुम्हाला हे नाही सांगत की राज्यसेवा करायची तर जा UPSCचा अभ्यास करून या म्हणून. राज्यसेवेचाच करा, पण पेपर्सचं काय सांगणं आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसार आपला अभ्यास असू द्या.
आता याच्यामध्ये आपण पुढचं परत ॲनालिसिस पाहू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ट्रेंड बदलतोय की हाच ट्रेंड तिथे कॉपी पेस्ट होतोय, तर ते तुम्हाला लक्षात येईल. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्याच आहेत. त्याचसोबत डेली तुम्ही जे टार्गेट ठरवलं असेल त्यानुसार अभ्याससुद्धा करा. कंबाईनचं मला प्लॅनिंग बरेच जण विचारत आहेत, पण मी काही कंबाईनचं प्लॅनिंग आणखी केलेलं नाही. मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट मात्र नक्की करेल. आधी आपण आपलं ॲनालिसिस कंप्लीट करून घेऊया. मी सकाळ संध्याकाळ असे 2 व्हिडिओ टाकून पटकन ॲनालिसिस कंप्लीट करून देते तुमचं, म्हणजे तुम्हाला पुढे वाचायला सोपं जाईल. आणि तुम्हीसुद्धा प्रश्न पहा, हे फक्त व्हिडिओच्या आधारावर राहू नका. प्लीज तुम्ही प्रश्न पहा, पेपरची प्रिंट ठेवा. नसेल प्रिंट घेणं होत, झेरॉक्स महाग पडत असेल, PDF करा. आपल्याकडे जर का आर्थिक प्रॉब्लेम असेल आपल्याकडे, तर PDF तर फ्रीमध्ये आहे ना, डाउनलोड करा. नेट तर सगळ्यांकडे असते, सो डाउनलोड करा, त्याच्यात पहा. मी हे जे ॲनालिसिस काढलं ना, ही झेरॉक्स मला आत्ता वेळेवर भेटली. मी जेव्हा गरम झेरॉक्स आणली, मी व्हिडिओ काढायसाठी व्हिडिओसाठी झेरॉक्स भेटली. त्याच्या आधी मी हे ॲनालिसिस जे केलं ना, ते मी PDF वरूनच केलं आहे. काही कठीण नाही जात. थोडेसे कष्ट तर घ्यावेच लागतील. एक तर मग पैसा द्या, नाही तर कष्ट द्या, असं काहीतरी असतं. सो काही कठीण जात नाही ते. डोळ्याचा त्रास वगैरे होत असेल तर मग बाकी मोबाईल पाहणं कमी करायचं आणि तिथूनही करता येतं. असं काही नाही की प्रिंटच पाहिजे म्हणून. प्रिंट नसली तरीही चालते, पण मला व्हिडिओसाठी आवश्यक होती. सो मला ही नेमकं भेटली, म्हणजे यायच्या आधी. तुम्हाला दिसते असेल नवीन. सो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 19पर्यंत झालं आहे. 20, 21, 22, 23 एका याच्यामध्ये उद्या सकाळी कंप्लीट करून देईन मी, किंवा मग उद्या संध्याकाळी. ओके, झालं शक्य तर उद्या सकाळीच हे कंप्लीट करून घेऊ. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही याच्यामध्ये जर का करेक्शन असतील, काही आणखी ॲड ऑन करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, तसं मी तिथे एक्स्ट्रा ॲड करेल. आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल परत एकदा थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.